आत्ता आमचं एक 11-11:30 वाजता फेअरवेल आहे, तरी पण यांचं इथं चेकिंगच चाललं आहे. अजून वाज इथं अजून सबमिशनच चाललं आहे. भूषण इकडे अटेंडन्स काढायचं काम चाललंय. वर्षात किती वेळा गेलाय तू? होय रे, सगळ्या ड्राईव्ह केल्यात पण एकाला सिलेक्ट झालाय. ती पण अजून कंपनी नीट नाही. कंपनी नाही ती पण एक लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. कोणच अजून सिलेक्ट नाही झालं. आमची तर अजून फाईल चेक करायची राहिली आहे. हे गाईज, गुड मॉर्निंग. केम छो, कसं काय? पुन्हा एकदा स्वागत तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज आमच्या थर्ड इयर आणि सेकंड इयरने आम्हाला फेअरवेल देणार आहेत, त्यासाठी आम्ही निघालो आहे. बघूयात काय काय नियोजन आहे. आणि संदीप मारे खूप उत्साही आहे आज. आम्हाला हाकला प्लॅनिंग आहे. आज सगळं सबमिशन जवळपास सगळं झालेलं आहे. फक्त HOD सही राहिली, तेवढी होईल. उद्या स्टार्टअपची ओरल आहे आमची. बघूयात मग. आमचे आधारस्तंभ चव्हाण सर, आज आमचा फेअरवेल आहे, तर सरांना विचारूया सरांची प्रतिक्रिया काय आहे. कायम आम्हाला कुठल्याही गोष्टीमध्ये सरांचं खूप योगदान असतं. कायम आम्हाला आमची सपोर्टिव्ह म्हणून आम्ही चव्हाण सरांकडे बघतो. तर कपिल सरांसाठी एखादा प्रश्न होईल काय? हां, सरांसाठी एकच प्रश्न आहे. सर, आता आज आमचा फेअरवेल आहे. 4 वर्ष तुम्ही आम्हाला पाहत आलाय. मला एवढंच विचारायचं, 4 वर्षात आमच्या वर्तणुकीबद्दल तुम्हाला काय सांगायची इच्छा असेल तर कृपया सांगा. सांगण्यासारखं तसं बरंच आहे, पण आज फेअरवेल आहे तुमचा. फेअरवेलच्या दिवशी काय असेल ते खरं खरं सांगा. खरंच सांगा सर. सांगा सर, हीच अपेक्षा आहे. तुम्ही नेहमी खरंच सांगता. त्याच्याप्रमाणे बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या तशा घडतात या मुलांकडून. त्यांना जी गोष्ट सांगितली ती, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही झालं की कोणताही प्रश्न घेऊन माझ्या टेबलावरती कुठल्याही प्रकारचा सल्ला माझ्याकडून, मग तो माझ्याकडून कदाचित चुकीचं उत्तर दिलं जात असेल किंवा बरोबर उत्तर दिलं जात असेल. आणि कोणत्याही गोष्टीत मी त्यांना एखादी भीती जरी घातली तरी भीती कदाचित फक्त बोलण्यातूनच असते माझी. ती भीती काही कोणाला कधी वाटत नाही, पण ते असं दाखवतात मला समोर, माझ्यासमोर, की आम्ही खूप घाबरलो. अशा प्रकारची बॅच, आणि सगळी कामं व्यवस्थित करतात. जी गोष्ट जशी सांगितली तशी तंतोतंत करतात. आता बाकीच्या लोकांचं ह्यांच्याविषयीचं मत मला सांगता नाही येणार, पण माझं मत मात्र चांगलं आहे की ते आहे त्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित करतात, आणि सगळ्या गोष्टींमध्ये त्यांचं कौतुक करावं असंच करतात. थँक्यू सर. तर हे होते आम्हाला थर्ड इयरमध्ये धाकात ठेवणारे आणि फोर्थ इयरमध्ये आमचे मित्र बनलेले आमचे चव्हाण सर. फेअरवेल आला का तू? इकडे बघ. फेअरवेल नक्की तुमची आहे का आमची? आम्हालाच कळा. इकडे बघ. सार्थक, हे सार्थक, डीजे वागवरून डीजे सार्थकवर आले. फेअरवेल नक्की तुम्हाला आहे का आम्हाला आहे रे? तुम्हाला सर्वांना माहिती आहे, आपण फेअरवेलसाठी परमिशन काढण्यासाठी भरपूर काय केलंय. जसं की नाळे सरांकडून परमिशन मिळवण्यासाठी काय काय केलंय. सो त्या टास्कची त्या दोघांनी कोणती एक चिठ्ठी उचलायची आणि तो टास्क पुढे सर्वांसमोर परफॉर्म करायचे विदाउट नो एक्सक्यूज. ओके ना? सो आर एक्साइटेड.
दीपक. गेम मध्ये नाव आलं डीजे वाघ. चला चला प्रत्येक धुमाळ आणि डीजे वाघ. प्रत्येक तारीख ना भेटीचं सांगायचं म्हणलं तर आहे ना, रणजित आणि मी आहे ना फर्स्ट टाइम ज्या वेळेला भेटलो होतो आमच्या दोघांची भांडणं झाली होती. रणजित आला माझ्याजवळ, म्हणला काय रे सूरज? मी म्हणलं अरे रणजित काय नाही, थोडंसं झालं होतं प्रॅक्टिकलच्या वादावरून. मग म्हणला मग काय विषय वाढवायचा आहे का पुढे? मग त्यानंतर म्हणला तू बारामतीच्या काकडे, मी माळेगावचा तावरे, मग इथंच मिटवून घ्या. तेव्हापासून आम्ही जिगरी मित्र आहे. रोशन चेहरा जुल्फों का रंग सुनहरा, ये जीनस की आंखें चश्मिरा से चूमा घेरा, जिसने तुम्हें बनाया. ह्यामध्ये आमच्या वर्गातील जे हॅशटॅग आहेत ते सर्व वाटण्यात आले. सर्वात पहिलं निघालं सुंदरी, ते मिळालं सिद्धी फासेला. त्यानंतर मिळालं निकिताला हॅशटॅग असाइनमेंट प्रोव्हायडर म्हणून. त्यानंतर मिळालं आमच्या संदीप मालेला गेमर म्हणून हॅशटॅग गेमर.
त्यानंतर आमचा भूषणला मिळालं डान्सर म्हणून. कुठं पण नागिन डान्स करत असतो. त्यानंतर आमचे प्रेसिडेंट रणजित तावरे यांना मिळालं #प्लेबॉय. त्यानंतर सुरेश आकडेवर आलं सिन्सिअर #सिन्सिअर. कपिलसाठी आलं #ज्ञानी. ऋत्विक वाघ यांच्यावर आलं डीजेवाला #डीजेवाला. त्यानंतर आमचे संकेत पवार यांच्यावर आलं #कॅप्टन. आमच्या क्रिकेटचे कॅप्टन. सेमीफायनलपर्यंत त्यांच्यामुळे पोचलो आम्ही. त्यानंतर ज्ञानेश्वरी खांडेवर आलं कॉमन सिस्टर. गायक सिंगर त्यानंतर स्वतः माझ्यावर आलं ब्लॉगर. गुड मॉर्निंग. त्यानंतर आमच्या सौरभ खुमनेंवर आलं पारुसा #पारुसा. त्यानंतर नागेश्वरी रक्षाळ्यांवर आलं सायलेंट. पुन्हा एकदा रणजित तावरे यांच्यावर आलं पुढारी. निकितावर पुन्हा एकदा आलं ब्युटिफुल. त्यानंतर आमचा छोटा डॉन म्हणजे ओंकार मित्रासवर आलं धडकन. मयूर बाबळे यांच्यावर आलं स्टायलिस्ट. धरतीवर आले #पॉप्युलर. लास्ट बट नॉट लिस्ट योगेश भैया धडस. कायम लेट कमर्स. ही सर्व आमची #गँग. प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीत एक नमुना आहे इथं.